बाप लोकांना ना शिस्त लावण्याचं ट्रेनिंग पूर्वी आपोआप मिळायचं. आता थोडं जुन्या पिढीबरोबर उठणं बसणं कमी होत असल्यामुळे ते जरा होत नाहीये. त्यामुळे आमची जनरेशन या बाबतीत थोडी चाचपडत असते. त्यात हे सॉफ्ट पालकत्व, हळुवार पालकत्व हे असं सगळं सतत शिकवलं जाते. त्यामुळे आमचा पुरुषांचा मेंदू जे म्हणतो आणि आम्हाला जग जे सांगतंय यात कमालीचा फरक पडून कन्फ्युजन अजून वाढतंय. म्हणून काही बाबतीत स्पष्ट क्लॅरिटी बाप लोकांना असायलाच पाहिजे. पहिली, भाई तू घरातला दादा आहेस. मेरा बाप इस टीम का सबसे बडा गुंडा है हे मुलांच्या डोक्यात फिक्स पाहिजे. आईवर ओरडणं, उर्मट वागणं, वस्तू फेकणं, सांगितलेलं न ऐकणं बापाला चालत नाही हे मुलांच्या मनात स्पष्ट पाहिजे. आई देखील अशी असेल तर उत्तमच, पण आई अशी असो नसो बाप असाच पाहिजे. दुसरं, माझा बाप सुपरमॅन आहे आणि जगातला कुठलाही प्रॉब्लेम तो सोडवू शकतो हे वयाच्या किमान 12-13 वर्षांपर्यंत तरी मुलांना वाटत राहायला पाहिजे. द सेन्स ऑफ सिक्युरिटी अँड सेफ्टी इज व्हेरी इम्पॉर्टंट. मुलांच्या मनात ही 100% निर्धास्त सुरक्षिततेची भावना किमान बापाबद्दल तरी असायलाच पाहिजे. आणि तिसरं, पहिल्या दोन्ही गोष्टी असूनही माझा बाप प्रेमळ आहे, मायाळू आहे हा विश्वासही असायला पाहिजे. गुंड आहे, पॉवरफुल आहे, त्याच वेळी माझ्यावर नितांत प्रेम करणार आहे, माझ्यासाठी वाटेल ते करू शकणार आहे हा विश्वास मुलांच्या मनात असायलाच हवा. हे सगळं आईचं असावंच, असायला हरकत नाहीये, पण ते असो नसो बापाचं हे असायलाच पाहिजे. आपले पारंपरिक बाबा असेच होते, आधुनिक बाबाही असेच असायला पाहिजे.